अहिल्यानगर शहरातील पवननगर येथे श्री राम मंदिराच्या वतीने श्री रामनवमी निमित्त पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। प्रभू श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी केली जाते। चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच भगवान श्रीरामांचा जन्मदिवस। हाच दिवस रामनवमी म्हणूनही ओळखला जातो। राजा दशरथ आणि कौशल्य मातेला अयोध्येत पुत्रप्राप्ती झाली आणि प्रभू रामाचा जन्म या दिवशी झाला। म्हणूनच हा दिवस संपूर्ण देशात अत्यंत पवित्र मानला जातो। श्रीरामनवमी निमित्त अहिल्यानगर शहरातील पवननगर श्रीराम मंदिर येथे सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मंदिरात विशेष पूजा, अर्चा, कीर्तन आणि भजनांचं आयोजन करण्यात आलं होतं। शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या उत्सवाचं खास आकर्षण ठरलंय। महिला, पुरुष, लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत या उत्सवात आपला सहभाग नोंदवला। प्रभू राम हे सत्य, संयम, शौर्य आणि आदर्श पुरुषत्वाचं प्रतीक मानले जातात। त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात। आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी प्रभू श्रीरामाच्या गुणांचं अनुकरण करून समाजात एकता, प्रेम आणि शांततेचा संदेश पसरवायला हवा असं प्रतिपादन किरणताई बारसकर यांनी केलं। अहिल्यानगर शहरातील पवननगर श्रीराम मंदिर समितीच्या वतीनं प्रभू श्रीराम जयंती निमित्त पाळणा सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी किरणताई बारसकर, माजी नगरसेविका दीपाली बारसकर, मीना चव्हाण, शारदा ढवण, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण, प्रशांत भालेराव, भगवान राऊत, हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे, हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे, रंजना उकिरडे, धीरज लोणारे आदींसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पवननगर येथील प्रभू श्रीराम मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून नागरिक मोठ्या संख्येनं देवदर्शनासाठी येत असतात। या निमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजनही केलं होतं। प्रभू श्रीराम जन्मोत्सव पाळणा सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर या भागातील नागरिकांना धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी भव्य दिव्य असं उद्यान निर्माण करून देण्याचं काम माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी केले। पवननगर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलं काम उभं राहत असल्याचं मत माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।